वारकरी महामंडळाला आता फडकऱ्यांचा विरोध आहे। वारकरी संप्रदायात सरकारचा हस्तक्षेप नको असा सूर आळवला जातोय। वारकरी महामंडळ निर्मिती विरोधात आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। वाल्हेतल्या वारकरी साहित्य परिषदेत हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आज माऊलींची पालखी वाल्हेत दाखल झाली। जेजुरीचा आदरातिथ्य स्वीकारल्यानंतर आणि त्यानंतर वाल्हेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय, किंबहुना इशाराच देण्यात आलेला आहे। नेमकं काय घडलंय? लागवी काही वेळापूर्वी जे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातले फडकरी आहेत त्यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये खरं तर त्यांनी वारकरी साहित्य परिषद आहेत त्यांनी वारकरी महामंडळ जे सरकारने स्थापित करण्याची घोषणा केली आहे त्याला कडाडून विरोध केलेला आहे आणि त्या संदर्भातलीच बैठक आज पडलेली आहे। कोणत्याही प्रकारे या वारकरी महामंडळ यांचा विरोध आहे आणि यामध्ये या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप होईल अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना एकीकडे त्यांनी 20,000 रुपये वारकऱ्यांना अनुदान दिलं त्याबद्दल आभार मानलेत, पण हा वारकरी महामंडळाचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मात्र फडकरी यांची नाराजी व्यक्त केलेली आहे। गरज पडल्यास आंदोलन सुद्धा करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे पंढरपूर पर्यंत हा सगळा सोहळा जात असताना या फडकऱ्यांची जी भूमिका आहे ती सरकार कशा पद्धतीने घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की आता अवघे काही दिवस पंढरीच्या आषाढी वारीला राहिलेले आहेत आणि आषाढी एकादशीच्या आत फडकरींनी जर सरकारला इशारा दिला तर मात्र एक तणावाचं वातावरण आहे ते सुद्धा निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे सरकार याबद्दल काय निर्णय घेणार, हा सगळा घेतलेला निर्णय मागे घेणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। अमोल, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।